पुण्यातील हडपसर मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलाय। राष्ट्रवादीच्या आमदाराविरोधात भाजपनं दंड थोपटलेत। विकास कामांवरून भाजप राष्ट्रवादीत श्रेयाची लढाई पाहायला मिळते। मांजरी उड्डाण पुलाच्या नामफलकास कार्यकर्त्यांनी काळं फासले। विद्यमान आमदार चेतन तुपेंविरोधात भाजपनं जोरदार घोषणाबाजी केली। महायुती धर्म फक्त भाजपनं पाळायचा का? भाजपचे स्थानिक नेते शिवराज घुले यांनी संतप्त सवाल उपस्थित केला। आमदार योगेशअण्णा टिळेकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमदार चेतन पाटलांचा चाल सोडलेली पुलाची रुंदी आणि पुलाची उंची या ठिकाणी त्यांनी कमी केलेली आहे। तसंच जे मी म्हणतो की योगेश अण्णांनी पाणी योजना आहे, पुलाचं काम आहे की रेल्वे उड्डाण पूल आहे, नदीवरचा पूल आहे, ही जी महत्वाची मोठी मोठी कामं केलेली आहेत। तसं विद्यमान आमदारांनी एक सुद्धा सांगावं की मी एक मोठं काम आहे जे लोकांच्या लक्षात राहील, एक पाणी टाकी बांधली किंवा पूल बांधला, काय त्यांनी केले? हा रस्ता सुद्धा रेल्वे पुलापासून तर मांजरी पुलापर्यंत हा योगेश अण्णांच्या फंडातून झालेला आहे। आणि विद्यमान आमदाराला विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी तुमचे कार्यक्रम होते, तुमचे या ठिकाणचे स्थानिक तुमचे पदाधिकारी या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला डावलतात, तुम्ही सुद्धा आम्हाला डावलताय, तर युती धर्म फक्त आम्हीच पाळायचा का? जरी आता तुम्ही असंच वागणार असेल तर इथून पुढे आम्हाला बी युती धर्माला आम्हाला तिरंदाजी यायला लागेल। सदरचा जो ब्रिज आहे नदीवरचा, तो ब्रिज हा योगेश अण्णांच्या काळामध्ये झालेला आहे। त्यांनी त्याला मान्यता आणलेली आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी पैसे बी आणलेले आहेत। असं असताना सुद्धा आज ते आमदार असताना त्यांचं नाव सदरच्या बोर्डवरती डावलं गेलेलं आहे। आम्ही इतक्या दिवस खूप शांततेने प्रयत्न करत होतो की आमची युती आहे, आम्हाला युती धर्म पाळायचा आहे। पण जर असं असताना युती असताना युती धर्म जर पाळला जात नसेल आणि असं चुकीचं वागलं असेल तर आम्हाला त्याचा निषेध करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।